नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नयनाने खूप मोठा गोंधळ घातलेला आहे. नयनाने पोलिसांच्या भीतीने तो हार आता पुन्हा माघारी ठेवलेला आहे. नयना याच्यामध्ये अडकलेली आहे, पण त्याचबरोबर तिने एक मोठा गोंधळ घातलेला आहे. तिने नक्की काय केलेलं आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे आबांना काळजी वाटत आहे की असं अचानक काय झालंय नक्की, म्हणजे हार कुठे गेला हा प्रश्न आबांना पडलेला आहे. आबा विचार करू लागलेले आहेत. आबांचं असं म्हणणं आहे की काही झालं तरी मला एक कळत नाहीये की घरातला हार चोरीला कसा गेला. एकतर तो खानदानी दागिना आहे, एवढा लाख मुलाचा आहे, आणि अचानक हे सगळं काय झालेलं आहे हा प्रश्न आबांना त्याचबरोबर सगळ्यांनाच पडलेला असतो. सगळेजण खूपच विचार करत आहेत नक्की काय झालेलं आहे हा प्रश्न पडलेला आहे. आणि त्याचबरोबर नयना मात्र इकडे खुश झालेली असते. नयनाला खूप आनंद झालेला असतो, कारण नयनाने जे काही ठरवलेलं असतं त्याच पद्धतीने सर्व गोष्टी घडत असतात. नयनाला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही आत्ता हे सगळं जे काय आहे ना ते माझ्या ताब्यात आहे आणि आता माझ्याकडे तो हार आहे. परंतु इथे सगळेजण कलाला बोलत आहेत आणि कला मात्र जाम अडकलेली आहे. नयनाला या गोष्टीचा आनंद होत असतो. नयना मात्र खुश झालेली असते. नयनाचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी मी हिला पूर्णपणे अडकवलेलं आहे असं नयनाला वाटत असतं. परंतु नयना मात्र ही गोष्ट वारंवार विसरत असते की यामध्ये ती स्वतःही तेवढीच अडकली गेलेली आहे. तिला स्वतःला जाणीव नाहीये आपल्या बहिणीच्या विरोधात आपण काय करतोय ह्याचीही तिला जाणीव नसते. तिने मुद्दामूनच म्हणजे कलाचा काटा पण काढायचा आणि आपला फायदा पण करून घ्यायचा या उद्देशानेच ही चोरी केलेली असते. सरोज म्हणत असते की हे सगळं तुझं नाटक आहे, हे शक्यच नाही. हार चोरीला जाणं, हार घरातनं कसं चोरीला जाऊ शकतो असं सरोज बोलत असते. आणि त्याच वेळी आबा मात्र म्हणत असतात की सरोज जरा शांत हो. कला म्हणत असते तुम्ही माझ्याशी या गोष्टीवर वाद घालण्यापेक्षा आपण तो हार कुठे आहे तो शोधायचा प्रयत्न करूया का. हार शोधणं सध्या गरजेचं आहे असं कला सांगत असते. परंतु कला रडत असते. कलाचं मात्र इकडे सरोजला काही पडलेलं नसतं. सरोज म्हणत असते की तूच चोरी केलेली आहे आणि ती कलाच्या अंगावरती हात उचलते. आणि नेमका अद्वैत त्यावेळेस तिथे पोहोचतो आणि अद्वैत तिथं आलेला असतो. त्यामुळं कलाला थोडंसं बरं वाटतं. पण त्याचवेळी कलाच्या मनात विचार येतो की कला म्हणू लागते आता काही उपयोग नाही आहे. आता हा चांदेकर आलेला आहे, हे दोघं मिळून माझं काहीही ऐकून घेणार नाहीत. फक्त माझ्यावरतीच आरोप प्रत्यारोप होत राहणार आहेत आणि मलाच यांचं सगळं ऐकून घ्यावं लागणार आहे. हे सगळं कलाला वाटत असतं. परंतु अद्वैत समोर येतो आणि सरोजलाही वाटत असतं की आता अद्वैत पण सरोजच्या बाजूने बोलणार आहे. पण तसं काही घडत नाही. अद्वैत तिथे येतो आणि म्हणू लागतो की मला खात्री आहे चोरी खरेनं केलेली नाही. मला माहिती आहे की ही चोरी खरेनं केलेली नाही. नक्कीच याच्या मागे दुसऱ्या कोणाचा तरी हात आहे असं अद्वैत सांगत असतो. आणि त्याच वेळेस इकडे सरोज म्हणू लागते की अद्वैत तुला कळत नाहीये तू काय बोलतोयस, ते तुझ्या लक्षातही येत नाहीयेत गोष्टी. अरे तू कोणत्या बाजूने विचार करतोय, हे कसे आहेत माहिती आहे ना तुला, हे सगळे खोटारडे आहेत असं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे अद्वैत म्हणत असतो की नाही आई, खरेने चोरी केलेलीच नाहीये, हे असू शकत नाही असं अद्वैत म्हणत असतो. पण तरीही सरोज मात्र ऐकून घ्यायलाच तयार नसते. सरोजचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही ही चोरी हिनेच केलेली आहे आणि हिनेच तो हार लंपास केलेला आहे. अद्वैतचं म्हणणं असतं की नाही, काही झालं तरी ही चोरी तिने केलेली नाही, याबद्दल मला खात्री आहे. अद्वैतला खात्री असते आणि कलाला त्या क्षणी खूपच बरं वाटत असतं. कलाला वाटत असतं की चांदेकर माझ्या बाजूने उभा आहे. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मला खात्री आहे की खरे असं करू शकत नाही, खरे असं वागू शकत नाही. हे सगळं अद्वैत बोललेलं असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नयनाला मात्र टेन्शन आलेलं असतं. अद्वैत म्हणत असतो की आपण पोलिसांना बोलवून घेऊया आणि मग ठरवूया की काय झालेलं आहे ते, असं अद्वैत बोलत असतो. आणि नयना मात्र घाबरून जाते. नयनाला कळायचं बंद झालेलं असतं. जर आता पोलीस आले तर आता घराची झडती होणार आणि आपण त्याच्यामध्ये पकडले जाणार. त्याआधी मला आत्ताच्या आत्ता जाऊन तो हार जो आहे तो पुन्हा जागच्या जागी ठेवणं गरजेचं आहे, हा विचार आता नयनाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. नयना त्या गोष्टीचा विचार करू लागलेली असते. नयनाचं असं म्हणणं काहीही झालं तरी मला पुन्हा जाऊन तो हार
जिथं आहे तिथं ठेवला पाहिजे, नाही तर मी पूर्णपणे अडचणीत येणार आहे असं नयनाला वाटत असतं. आणि अद्वैत मात्र इकडे म्हणत असतो की आपण पोलिसांना बोलवून घेऊया. त्याचवेळी संगीता आणि त्याचबरोबर रॉकेट हे पण घाबरलेले असतात. त्यांनाही असंच वाटत असतं की काहीही झालं तरीही हे पोलिसांना बोलवायला नको. आणि त्यावेळेस कला पण म्हणत असते की अरे चांदेकर, आपल्याला विसरून नाही चालणार. तुला आठवतंय का काल काय झालेलं? चोर घरात शिरले होते, पण त्यानंतर काय झालं ते आठवतंय का तुला? असं कला अद्वैतला विचारू लागते. अद्वैतला म्हणत असते की चोर घरात शिरले होते, त्यानंतर लाईट्स गेल्या आणि लाईट्स गेल्यानंतर ते चोर निघून गेले तिथून. त्यानंतर आपण हार चेक केला होता, हार होता. इवन आपण लाईट ऑन केल्या त्यावेळेस पुन्हा घरात आलो, पुन्हा घरात आल्यावर तू लॉकर उघडून हार चेक केला होता, पुन्हाही हार तिथंच होता. तेव्हा सरोज म्हणत असते तू बोलूच नकोस ग, तू बोलायची काहीच गरज नाही आहे, कारण तू कशी आहेस ना हे मला चांगलं माहिती आहे. सरोज मात्र भयानक चिडलेली असते. अद्वैत म्हणत असतो की आई काळजी करू नको, ती बोलते ते पण बरोबर आहे, कारण आम्ही चेक केला होता हार, पण तरीही काही होऊ शकतं. तेव्हा कला म्हणत असते की अरे चांदेकर, चोर तर गेले होते ना, मग कसं शक्य आहे? तेव्हा इकडे आबा आणि सरोज म्हणू लागतात की काल आपल्या घरामध्ये चोर शिरले होते, मग ही गोष्ट कशी शक्य आहे? हे कसं शक्य झालं की चोर घरात शिरले होते आणि मग तुम्ही आम्हाला का उठवलं नाही? सगळ्यांचं हेच म्हणणं असतं. परंतु अद्वैत मात्र म्हणत असतो की आई, चोर घरात शिरले होते, पण एक गोष्ट तू विसरतेस, कारण आम्ही दोघंही होतो आणि आम्ही विचार केला की चोर गेलेले आहेत, तर मग कशाला पण पुन्हा तुम्हाला उठवायचं, म्हणून आम्ही कुणाला उठवलेलं नाही असं अद्वैत सांगत असतो. सरोजचं असं म्हणणं असतं की सिक्युरिटी काय करते? जा रे, सिक्युरिटीला बोलवून आण जा. रॉकेट तिथे उभा असतो आणि सरोज आता सिक्युरिटीला बोलवायला सांगत असते आणि रॉकेट म्हणतो कोण? मी जाऊ वय, असं रॉकेटचं म्हणणं असतं. आणि सरोज म्हणते हो जा, घेऊन ये जा. आणि मग सिक्युरिटीला बोलवून आता ह्या सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा असतो. तेव्हा आता संगीता मात्र घाबरलेली असते. संगीता म्हणत असते आता काही करून आपल्याला आपण सगळं सत्य सांगणं गरजेचं आहे, अन्यथा खूप मोठा गोंधळ होईल हे इकडे संगीताच्या लक्षात आलेलं असतं. कला मात्र रडत असते. कला म्हणत असते नाही चांदेकर, काहीतरी वेगळा गोंधळ झालेला आहे, चोरी ही चोरांनी केलेली नाही. तेव्हा इकडे कलाला सरोज म्हणत असते चोरी चोरांनी केलेली नाहीये म्हणजे? आबा पण म्हणतात की तू असं काय बोलतीयस? तेव्हा कला सांगत असते की हो, चोरी चोरांनी केलेली नाहीये, कारण चोर निघून गेलेले होते. अद्वैत म्हणत असतो पण काय प्रॉब्लेम काय आहे? चोर आले ते तर आपण सिक्युरिटी बघूया ना, पोलिसांना बोलवून घेऊया, घाबरण्याची काहीच गरज नाही असं अद्वैतचं म्हणणं असतं. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत जेव्हा असं म्हणालेलं असतो तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर, एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का? तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर, ते चोर नव्हते. आणि त्याचवेळी संगीता पुढे येते आणि संगीता पण बोलायला लागते. संगीता म्हणू लागते की हो, काल घरामध्ये चोर नव्हते घुसलेले, आम्हीच ते नाटक केलेलं होतं. जेव्हा संगीता हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. सरोज मात्र वारंवार कलावरती आरोप करत असते. कलावरती आरोप करत कलाबद्दल ती वाईट बोलत असते. तेव्हा मात्र अद्वैतला धक्का बसलेला असतो. अद्वैत म्हणत असतो की आई, बास झालं हे सगळं, कारण तू अशा पद्धतीनं नको बोलूस, कारण मला खात्री आहे की खरेने हे सगळं केलेलं नाही. याबद्दल अद्वैतला मात्र पूर्णपणे खात्री असते. आणि अद्वैत म्हणत असतो की मला माहिती आहे की हे सगळं खरेनं केलेलं नाही. याबद्दल अद्वैतला जो विश्वास असतो तो पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. आणि इकडे रोहिणी म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला अद्वैत? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो, मला माहिती आहे की हा काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम झालेला आहे. नैना मात्र जाम घाबरलेली असते. नैनाला आता कळत नसतं, नैनाला काही करून तो हार जो आहे तो पुन्हा नेऊन ठेवायचा असतो. आणि नैना आता पुन्हा सौरभच्या त्या प्लॅनमध्ये अडकणार असते. म्हणजे आज ही हार जर आपण परत नाही ठेवला तर आपण पुन्हा अडकणार आहोत, आणि हार ठेवला तरी सौरभकडून अडकणार आहोत, या गोष्टीची गॅरंटी आता नैनाला वाटतच असते. इकडे कला मात्र अद्वैतला म्हणत असते की चांदेकर, आपण अजून एकदा शोधूया. मला काय वाटतंय माहिती आहे का, त्यापेक्षा आपण आमच्या रूममध्ये जाऊया सगळेजण, चला तुम्ही, आणि तिथे जाऊन आपण शोधाशोध करूया असं कला बोलत असते. आणि अद्वैत म्हणत असतो ते जे चोर आले होते ना त्यांची नावं काहीतरी वेगळीच होती, झंप्या आणि हंप्या अशी काहीतरी नावं होती. इकडे नैना आता रूममध्ये आलेली असते आणि नैनाने तो हार पुन्हा कपाटातून काढून घेतलेला असतो. नैना तो हार काढत असते आणि म्हणत असते की मला आत्ताच्या आत्ता तो हार नेऊन पुन्हा ठेवला पाहिजे. त्यावेळेस नैनाच्या डोक्यात एकच विचार असतो, जर पोलीस आले, पोलिसांनी झडती घेतली तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. त्यामुळं काहीही झालं तरीही हा हार मला आत्ताच्या आत्ता ठेवला पाहिजे असा विचार नैनाने केलेला असतो. तो नैना हार घेते
आणि तो हार घेऊन आता पुन्हा अद्वैतच्या कपाटात ठेवण्याचा विचार करत असते आणि नैना तो हार घेऊन आता पुन्हा अद्वैतच्या रूममध्ये निघालेली असते. नैनाच्या डोक्यात एकच असतं की आता तो हार पहिलं ठेवायचा आहे, कारण यांनी येऊन जर माझ्या रूमची झडती घेतली, पोलीस आले, पोलिसांनी सगळ्या रूमची झडती घेतली तर मी मात्र प्रॉब्लेममध्ये अडकेल. त्यामुळं मला आत्ताच्या आत्ता हा हार नेऊन ठेवला पाहिजे. खाली एवढा गोंधळ चालू असतो की त्याच्यातून नैना गायब झालेली आहे. नैना रूम तिथे कोणाच्या बोलण्यात नाहीये. ही गोष्ट मात्र कोणाच्याच लक्षात आलेली नसते. सगळेजण मात्र आपापले आरोप प्रत्यारोप चालू असतात. कलावरती आरोप होत असतात. संगीता म्हणत असते, अहो पोलिसांना नका बोलू. हात जोडून सांगू लागते की काल रात्री तिथे नाटक करायला मीच अद्वैतरावांच्या रूममध्ये गेलेले. मी आणि रॉकेट आम्ही दोघंच गेलेलो होतो. तेव्हा सरोज म्हणते, काय म्हणजे तुम्ही? तेव्हा कला म्हणते की हो चांदेकर, जेव्हा मी ओळखलं होतं, मला माहिती होतं की ती आईच आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, तू काय बोलतेस, तुला कळतंय का? तेव्हा कला म्हणते की हो अद्वैत, मी जे खरं आहे ना तेच सांगत आहे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो म्हणजे? तेव्हा इकडे सरोज पुन्हा ओरडायला सुरुवात करते. सरोजला मात्र आयतं खोलीतच मिळालेलं असतं. सरोज म्हणत असते, बरोबर आहे, हेच तुमचे संस्कार आहेत, त्यामुळंच तर तुम्ही अशा पद्धतीनं बोललेला आहात, वागलेले आहात, असं सरोजचं म्हणणं असतं. सरोज म्हणत असते की आत्ता कळलेलं आहे मला, तुमचे संस्कार तर तुमच्या मुलीमधून सकाळी उठल्यापासून दिसतच असतात, परंतु आत्ता तुम्हीही चोरी केलेली आहे. तेव्हा सरोजला इकडे संगीता सांगत असते की मी चोरी केलेली नाही, मी फक्त अद्वैतरावांना आणि कलाला एकत्र आणण्यासाठी हे सगळं करत होते, कारण त्या दोघांमध्ये सारखी भांडणं असतात. त्यामुळं मला असं वाटत होतं की असं काहीतरी करून मी त्यांना एकत्र आणू शकते. तेव्हा कला म्हणते की हो चांदेकर, माझ्या लक्षात आलेलं होतं की ती आई आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो म्हणजे? तेव्हा लगेचच सरोज बोलू लागते, बघितलं ना, यांनी सगळ्यांनी प्लॅन केलेला आणि त्या प्लॅनमध्ये तुला अडकवलेलं आहे. तेव्हा कला म्हणत असते, तसं नाही चांदेकर, तुझ्या लक्षात आलेलं नाही आहे की आईला काय म्हणायचं आहे ते. आणि इकडे आता नैनाने तो हार उचललेला असतो. नैना तो हार घेऊन कपाटाच्या जवळ पोहोचलेली असते आणि अद्वैतच्या रूममध्ये तिनं लॉकर उघडते आणि तो हार लॉकरमध्ये ठेवत असते. तेव्हा नैना विचार करते, नाही, आता काहीतरी ट्विस्ट चांगलाच आणला पाहिजे. जर हा हार मी पुन्हा लॉकरमध्ये ठेवला तर सगळ्यांना प्रश्न पडेल की हा हार इथे कसा आलेला आहे, मला काहीतरी वेगळं केलं पाहिजे. असा प्लॅन नैनाच्या डोक्यात येतो आणि ती म्हणत असते की आता मी कलाची वाट लावणार, कारण असं तर हार गायब झालेला आहे, त्यामुळं घरातले सगळे पॅनिक झालेले आहेत. जर हा हार मी माझ्या पद्धतीने ठेवला आणि तो हार माझ्या पद्धतीने सगळ्यांच्या समोर आला तर मात्र मजा येणार आहे. असा प्लॅन आता नैनाने केलेला असतो. तर नैनाने तो हार कलाच्या बॅगेत ठेवलेला असतो. म्हणजेच इथं बहीण नावाच्या नात्याला कलंक असलेली ही नैना इतकं घाणेरडं कृत्य करत आहे की तिला या गोष्टीचं भानही राहिलेलं नसतं की आपण आपल्या बहिणीच्याच बद्दल सगळ्यांच्या मनात गैरसमज पसरवत आहोत, आपल्या बहिणीबद्दल एवढा वाईट विचार करत आहोत. ही गोष्ट तर कला नैनाच्या लक्षातही आलेली नसते. इतकी नालायक कृत्य नैना करत असते. त्याचबरोबर नैनाला भानही नसतं की आपण जे काही करत आहोत त्याचा परिणाम काय होणार आहे. त्यामुळं नैनाने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं. कलाला अडचणीत आणण्यासाठी नैनाने हे सगळं केलेलं असतं. इकडे सरोज म्हणत असते की बघितलं का अद्वैत, ह्या दोघींनी मिळून तुला वेड्यात काढलेलं आहे, तुला वेडं बनवलेलं आहे. तेव्हा कला म्हणत असते की जेव्हा आई तुला अद्वैतराव म्हणाली आणि ती माझ्यावरती ओरडत होती नेहमीप्रमाणे, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ती आई आहे. त्याच्या आधी मला माहिती नव्हतं की ती आई होती. तेव्हा अद्वैत पण पाहतच राहतो. आता कला म्हणते की आपण रूममध्ये जाऊन पुन्हा शोधूया की हार तिथं आहे का ते, कारण हार शोधणं आपल्यासाठी गरजेचं आहे. इकडे सरोजला मात्र खूप राग आलेला असतो. तर रोहिणी म्हणत असते, म्हणजे ह्या खरे चोरी करण्यासाठी घुसल्या होत्या, त्यामुळं मला माझे लॉकर्स वगैरे सगळं व्यवस्थित आहे का ते पाहिलं पाहिजे. हे सगळं नाटकी वागणं चालू असतं आणि हे सगळं मुद्दामूनच इकडे बोलत असते ती म्हणजे रोहिणी. आणि रोहिणीला काही करून तो हार जो आहे तो कलाकडे सापडला पाहिजे किंवा कलाच यात अडकली पाहिजे असं वाटत असतं आणि त्यासाठी हे सगळं प्लॅनिंग रोहिणीने केलेलं असतं. रोहिणी म्हणत असते की काहीही झालं तरीही मला खात्री आहे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत ना त्या अशा पद्धतीनं घडत आहेत. त्यामुळं इकडे रोहिणी मात्र म्हणत असते की मला आत्ताच्या आत्ता शोध घेतला पाहिजे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतचं असं म्हणणं असतं की हा जो हार आहे तो नक्कीच, मला असं वाटत आहे की कुठेतरी गोंधळ झालेला आहे, आपण एकदा रूममध्ये जाऊन चेक करूया. हा सगळा विचार इकडे अद्वैतनं केलेला असतो. कला पण म्हणत असते, सगळेजण आता अद्वैत कलाच्या रूममध्ये आलेले असतात आणि हाराची शोधाशोध सुरू केलेली असते. सगळीकडे शोधाशोध केली
केली जात असते आणि त्यानंतर हार शोधला जातो. तो हार सापडतो तो म्हणजे कलाच्या बॅगेत. जेव्हा कलाच्या बॅगेत हार सापडतो तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि सगळेजण पाहत असतात, कारण हार जो आहे तो कलाच्या बॅगेत सापडलेला आहे. हार इथे कसा आला हा प्रश्न पडलेला आहे आणि इकडे आपल्या संगीतालाही खूप मोठा धक्का बसलेला आहे. जर हार हा कलाच्या बॅगेत येऊ शकतो तर तो कसा येऊ शकतो, कारण काहीही झालं तरी कला सांगत होती की तो हार मी घेतलेला नाही, हार माझ्याकडे नाही, मग हार अचानक आला कसा, हा प्रश्न इकडे कलाला पडलेला असतो आणि अद्वैतलाही पडलेला असतो. त्याचबरोबर आबाही तिथं असतात. आबाही विचार करत असतात की हा हार इथे आला कसा, कारण इतक्या वेळ तर आपण हार शोधत होतो. हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे आणि आता इकडे नैनाला मात्र खूपच आनंद झालेला आहे, कारण नैनाने जे ठरवलेलं होतं त्याचवेळी नैनाने जो विचार केलेला होता की कलाला पूर्णपणे अडकवायचं आणि तिने फुल प्लॅनिंगने कलाला याच्यामध्ये अडकवलेलं आहे. बिचाऱ्या कलाच्या लक्षातही आलेलं नाही आणि अद्वैतने तो हार हातात घेतलेला आहे आणि अद्वैत आता विचार करू लागलेला आहे, कारण संस्कारांचे धडे घेऊन गिरवणाऱ्या या कलाच्याच बॅगेत तो हार सापडल्यामुळं सगळेजण आता टेन्शनमध्ये आहेत आणि इकडे नैना, रोहिणी आणि सरोज या सगळ्यांना मात्र आनंद झालेला आहे. तर आता अद्वैत कलाची साथ कशी देणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.